Good morning, everyone. Good morning. ठीक है, चलो. So first of all, congratulations all of you. फायनली आपण 11th ला आल्यासारखं फील करत असाल. काही सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या आधीच रिझल्ट लागले होते. काल एसएससी बोर्डाचा रिझल्ट लागला. सो खूप छान मार्क घेतलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. राईट. ओके, सो वी विल स्टार्ट आवर लेक्चर. आता 11वीला आला आहात. आतापर्यंत फक्त कॉन्फिडन्सवर चालल्या होत्या गोष्टी. आता कन्फर्म झालेला आहे आणि त्यामुळे आता अभ्यास वाढवायला काही हरकत नाही. राईट. सो आजपासून लक्षात घ्या, मला माहिती नाही तुम्ही 11च्या लेवलचा अभ्यास स्टार्ट केलाय की नाही. राईट. म्हणजे ऑनलाईन स्टडीजला कसं फील होत नाहीये किंवा रिझल्ट लागूया नंतर पाहू. राईट. अशा पद्धतीने जर कोणी अभ्यास प्रॉपर अभ्यास म्हणतो, अभ्यास म्हणजे तुम्ही लेक्चर करताय, नक्कीच लेक्चरला आहात प्रेझेंट, बट 11th आणि 12th लक्षात घ्या, 10thचा अभ्यास तुम्हाला एक अशी स्टेज येईल की तुम्हाला नक्की असं म्हणजे असं वाटायला लागतं की आपण 10thला नेमकं केलं काय. एवढा अभ्यास करून तुम्ही एवढे छान मार्क घेतलेत, बरोबर आहे. बट जेव्हा तुम्ही प्रॉपर 11th आणि 12thचा स्टडी सुरू करचाल तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागेल की आपण 10thला नेमकं केलं काय. अशा लेवल पर्यंत आपला अभ्यास पोहोचायला पाहिजे. राईट. ओके, सो once again congratulations all of you. Right. My first batch was there. SSC बोर्डाची माझी पहिली बॅच होती. राईट. सो तिथले काही स्टुडंट आहेत, वैष्णवी साठे, साधना भारती, अगेन अनिकेत नागराळे, दे गॉट अ व्हेरी वेल मार्क. आणि बाकीच्या सर्वांना पण राईट छान मार्क घेतलेले आहेत. परत एकदा तुमचं सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन. 100 आउट ऑफ 100. राईट. ओके सर, नाही आता कोरोनाची पूर्ण काळजी घेऊनच पडणार आहे बाहेर. राईट. ठीक आहे. आतापर्यंत मध्येच होतो, आता बाहेर पडावं लागेल मला. ठीक आहे. ओके, चलो. सो स्टार्टिंग द लेक्चर. पहा, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे. द मोशन इन वन डायमेन्शन. मोशन इन वन डायमेन्शन. नाही, मध्येच आहे. मी अजून बाहेर कुठेही गेलेलो नाही. मी अजून तरी बाहेर कुठेही गेलेलो नाही. अच्छा, फिरायला गेलेलं म्हणताय. ओके, गॉट इट. ओळखू आलं तर ठीक आहे. ती एक्सरसाइज होती. राईट. ओके, चलो. सो म्हणजे याचा अर्थ तुम्ही पण बाहेर पडताय. ठीक आहे. ओके, सो पहा, लक्ष द्या. मोशन इन वन डायमेन्शन चॅप्टर चालू आहे. याच्यामध्ये आपण ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या गोष्टीचे ग्राफ स्टडी करत आहोत. 100 आउट ऑफ 100. आपल्याला क्लासचा रिझल्ट नक्कीच समजेल ग्रुपवरती. थोड्या वेळात ग्रुपवरती अपडेट होईल रिझल्ट क्लासचा. पहा, मॅथ मध्ये वैष्णवी साठे हिला 100 आउट ऑफ 100 आहेत. साधना भारती 99 अँड अनिकेत नागराळे 97. राईट. असे मार्क आहेत. सायन्स मध्ये आय थिंक 99 साठे, 99 अनिकेत अँड 98 साधना. राईट. असे आपल्या क्लासच्या याचे मार्क्स आहेत. अपूर्वाला किती आहेत क्लास सायन्स मध्ये. राईट. ओके, रिझल्ट विषयी तुम्ही व्यवस्थित डिटेल आपल्या ग्रुपवरती पाहू शकता. स्टार्टिंग द काल काय पाहिलं आपण, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ
अँड ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ. लक्ष द्या. क्लिअर कट. व्हेरी गुड. अगेन वन्स अगेन. ठीक आहे. 91. सो पहा, लक्ष द्या की एक्स डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा त्याचा जो स्लोप घेतो, तो स्लोप घेतल्यानंतर काय भेटते आपल्याला पटापट सांगायचं. आपल्याला काहीही डाऊट नसला पाहिजे याच्यामध्ये, एकदम क्रिस्टल क्लिअर. राईट. यस यस. SSC विद्यार्थ्यांची माझी फर्स्ट बॅच होती ही बॅच. राईट. आणि खूप कमी स्टुडंट होते, त्याच्यामुळं म्हणजे त्यांच्या सोबत मी चांगलं ओळखतो त्यांना. राईट. ओके चलो. हा, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ याचा जेव्हा स्लोप काढतो तेव्हा आपल्याला व्हेलॉसिटी भेटते आणि या ग्राफच्या एरियाला काहीही मिनिंग नाहीये. राईट. जर एरिया अंडर केला तर नो मिनिंग. राईट. When we take the velocity versus time graph, the slope of this graph will give right. Very good. Acceleration and area under curve will give the value of area under curve of velocity versus time graph will give the displacement. Very good. क्लिअर आहेत का पहा गोष्टी. Acceleration versus time graph, the slope of this graph will be acceleration versus time, that is dA by dt. याला आपल्याला कुठे गरज आहे का dA by dt ची कोणती क्वांटिटी डिफाइन केली का? नथिंग. राइट. But when we calculate the area of this curve, we will get very good velocity. क्लिअर आहे इथेपर्यंत. लास्ट लेक्चरला आपण लास्ट पॉइंट हाच पाहिला होता. सो आणि बरेचसे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचे ऑल पॉसिबल ग्राफ पाहिलेले होते आपण. राईट. सो विल सी नाव व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आल्यानंतर काय होतं पाहूया. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ जर आपल्याला भेटला, राईट, तर पहा पहिल्यांदा व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. पहिला ग्राफ समजा असा आहे. याच्यावरून काय सांगू शकतो आपण. velocity constant, velocity zero, velocity time constant, time t increase. टाइम तर प्रत्येक केस मध्ये इन्क्रीजेस होणार आहे रे. टाइम वाढेल तशी पहा. समजा सपोज दिस इज 2,4,6,8 राईट. दिस इज टाइम 1,2,3 असा सेकंद झाला. जसं जसं टाइम वाढत चाललाय तशी व्हेलॉसिटी वाढत नाहीये. व्हेलॉसिटीची एक व्हॅल्यू दॅट इज 8 मीटर पर सेकंड इज अ कॉन्स्टंट. सो व्हेलॉसिटी ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. राईट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणल्यानंतर नक्कीच या ग्राफचा जो स्लोप आहे दॅट इज dv बाय dt, दॅट इज अ स्लोप. अशा ग्राफचा स्लोप किती असतो? 0 आहे. therefore acceleration will be 0. right. very good. once again पहा, velocity versus time graph horizontal लाईन आहे. व्हेलॉसिटी चेंज होत नाहीये. बट व्हेलॉसिटी एक फिक्स आहे. 8 मीटर पर सेकंड ने जर ऑब्जेक्ट पुढे चालला तर त्याच्या डिस्प्लेसमेंट मध्ये चेंज होईल का नाही एवढं सांगा. व्हेरी कॉमन लॉजिक आहे आपल्याला. काय एवढं आपण अजून
कुठले रॉकेट सायन्स स्टडी करत नाहीयेत, राईट. जर एखादी ऑब्जेक्ट जर 8 मीटर पर सेकंद कंटिन्यू मुव्हिंग होत आहे, सो द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इन्क्रीजिंग. बर, हे तुम्ही ग्राफ वरून कसं सांगू शकता सर? ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा एरिया अंडर कर्व म्हणजेच डिस्प्लेसमेंट होईल. सो फॉर 1 सेकंद मी एवढा एरिया कॅल्क्युलेट केला असता, इन 2 सेकंद एवढा एरिया कॅल्क्युलेट केला असता, बट इन 3 सेकंद मला हा एवढा टोटल एरिया अंडर कर्व. पहा, if we have to find the displacement after t is equal to 3 seconds, we will use the kinetic equation. कोणतं kinetic equation यूज करणार आहात तुम्ही? S is equal to ut plus half at square. इनिशियल वेलोसिटी किती आहे? कमॉन चला, इनिशियल वेलोसिटी किती आहे? ग्राफ वरून व्हॅल्यू कशा घ्यायच्या पहा. टाइम 0 ला वेलोसिटी किती आहे? टाइम 0 ला वेलोसिटी किती आहे? राईट, व्हेरी गुड. सो 8 मीटर पर सेकंद. आपल्याला किती टाइम नंतर हे काढायचंय? किती टाइम नंतर काढायचंय? आफ्टर 3 सेकंद. देयरफॉर आय विल पुट द व्हॅल्यू ऑफ टाइम इज 3 plus half, and the value of acceleration is, the value of acceleration will be 0. So this whole term will be 0. So 8 into 3, that is the displacement, is 24 meter. We calculate using the kinematic equation. हे कसं कॅल्क्युलेशन केलं आपण? युझिंग द कायनामेटिक इक्वेशन, राईट. पण या ग्राफ वरून कसं काढता आलं असतं पहा, जेव्हा मी एरिया अंडर कर्व म्हणतो आणि मला मग आफ्टर 3 सेकंद डिस्प्लेसमेंट काढायचंय. सो डिस्प्लेसमेंट जर मला आफ्टर 3 सेकंद जर काढायचं असेल तर मला एवढा एरिया घ्यावा लागेल. हे कोणती डायग्राम तयार झाली? जर जेव्हा मी याला एरिया काढणार आहे, एवढ्या जॉमेट्रिकल फिगर कोणती आहे? हे रेक्टँगल. सो हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल? लेंथ इंटू ब्रेथ. सो याची लेंथ जी आहे 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, एरिया ऑफ रेक्टँगल length 3 unit and breadth we will take 8 into 3, 24 meter will be displacement. इक्वेशन वापरून काढलं किंवा डायरेक्ट एरिया अंडर कर्व काढलेला आहे मी. क्लिअर आहे का? पहा, प्रत्येक स्टेप क्लिअर आहे का या प्रॉब्लेम मध्ये? ओके, सो राईट इट डाऊन. आपण फर्स्ट टाइपचा ग्राफ पाहिलेला आहे. फर्स्ट टाइपचा ग्राफ तुम्ही 2 सेपरेट ग्राफ पण काढून घेऊ शकता. आधी सुरुवातीला इथे समजण्यासाठी फक्त एवढा ग्राफ काढा वाटलं तर, आणि नंतर प्रॉब्लेम मध्ये हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण याच्यासाठी असा ग्राफ काढा. 2, 4, 6, 8 किंवा एकामध्ये लिहिला तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. तुमचं अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे.
नाही, रॉकेट सायन्स खूप अवघड नसतं. ठीक आहे, काहीच अवघड नसतं. जस्ट एक मनी सारखं आहे आपल्याला. रॉकेट सायन्स आहे का असं? रॉकेट सायन्स नाही, अवघड असेल, अवघड तर असणार की, टेक्नॉलॉजी भरपूर आहे. हे कॉमन सेन्स सारखं होतं ना, त्याच्यामुळं. पण असं काय लय अवघड नसतं. रॉकेट सायन्स म्हणजे काय लय रॉकेट सायन्स नसतं, फक्त एक असं. हा, जरासं असू शकतं ते रॉकेट सारखं, असं भुर्र वरच्या वर डोक्यात न जाता. ओके, डन. Write down the question. Find out the displacement of particle from given graph. Find out the displacement of particle from the given graph. Find out the displacement of particle from the given graph during जस्ट मला ग्राफ कंप्लीट करूया. ड्युरिंग फर्स्ट लिहा C2D, पोझिशन C2D. सेकंड लिहा D2E. and third लिहा entire motion. राइट. डिस्प्लेसमेंट काढायचं आहे आपल्याला. डिस्प्लेसमेंट काढायचं आहे फ्रॉम द ग्राफ. velocity versus time. Velocity meter per second is given on this axis and time in second is given on this axis. Right? Okay. बर, लक्षात घ्या, पहिल्यांदा जर आपण C2D जर कॅल्क्युलेट करणार असेल, डिस्प्लेसमेंट हा एरिया अंडर कर्व आहे, मला फक्त C2D जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर या पॉइंट पासून D म्हणजे या पॉइंट पर्यंत हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. C2D कोणती डायग्राम झालेली आहे, कोणते जॉमेट्रिकल फिगर तयार झालेले आहे. सो वी कॅन फाइंड आउट द एरिया ऑफ दॅट शेप. C2D मध्ये काय तयार झालेलं आहे नेमकं, की ही स्ट्रेट लाईन आहे, इथे ही एक स्ट्रेट लाईन आहे, राइट. राइट अँगल ट्रायंगल. C2D ओनली. साधना, C2D ओनली. आपल्याला फक्त आधी C2D विचारलंय, राइट. तर C2D ची जी मोशन आहे त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस किती घेणार, बेस किती घेणार सांगा मला.
ही जी बेसची जी लेंथ आहे सो 3 to 4 आहे. 3 to 4 म्हणजे किती घ्यायला तर पाहिजे तुम्ही 4 minus 3 that is base will be 1 and height किती घेणार इथून इथपर्यंत हाईट आहे सो हाईट विल बी 2. This 2 will be cancelled. 1 meter will be displacement from C to D. करेक्ट आहे का पहा 1 मीटर डिस्प्लेसमेंट फ्रॉम C to D. ओके बर त्याच्यानंतर पहा D to E. D to E. D to E किती घेणार कोणती डायग्राम तयार झालेली आहे D to E. D to E कोणती डायग्राम तयार झालेली आहे सेकंड मोशन आहे D to E घ्यायचं आपल्याला. सर्व प्रकारच्या कन्सेप्ट क्लिअर होतील असाच ग्राफ घेतलेला आहे मी या एकच एक्झाम्पल पूर्ण व्यवस्थित करा. रेक्टँगल या रेक्टँगलचा एरिया काय येणार रेक्टँगलचा एरिया येणार लेंथ इंटू ब्रेथ बरोबर आहे. सो लेंथ किती घेणार 4 to 6 म्हणजे 2 युनिट घेणार आणि ब्रेथ म्हणजे हाईट -1 घेणार therefore -2 मीटर. करेक्ट आहे का पहा -2 मीटर. -2 व्हॅल्यू असू शकते का -2 व्हॅल्यू असू शकते का -2 व्हॅल्यू असू शकते का आता पहा अगदी एकदम कन्सेप्टला जाऊन जर आपण डिस्कशन करायचं म्हटलं तर आपण इथे ऍक्च्युली एरिया काढतोय. इथे काय कॅल्क्युलेट केला आपण एरिया बाय राईट व्यवस्थित लक्ष द्या. लेंथ इंटू ब्रेथ लेंथ किंवा ब्रेथ तुम्ही आतापर्यंत मॅथ मध्ये कधी मायनस पाहिली का की एका ट्रायंगलची लेंथ -3 मीटर आहे किंवा एका रेक्टँगलची हाईट -2 मीटर आहे राईट. सो ऍक्च्युअल एरिया कॅन नॉट बी निगेटिव्ह. ऍक्च्युअल एरिया कॅन नॉट बी निगेटिव्ह राईट. कन्सेप्च्युअल हे झाली गोष्ट. मग काय करायचं जेव्हा एक्स ऍक्सिसच्या खालती जो एरिया येतोय तो एरिया नंतर निगेटिव्ह करायचा राईट. म्हणजे हे तुम्ही कॅल्क्युलेट करायला असं काढलं तर काही हरकत नाही बट कन्सेप्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे की मी -1 नाही घेतलं 1 घेतलं 2 मीटर आणि हा एरिया बिलो एक्स ऍक्सिस आहे देअरफॉर डिस्प्लेसमेंट विल बी देन -2 मीटर. क्लिअरली अंडरस्टूड आहे हे एवढं म्हणजे याच्यावरती फोकस करायसारखं काही नाही पण माहिती असलं पाहिजे की एरिया निगेटिव्ह नसतो बट आपण एक्स ऍक्सिसच्या खाली जर एरिया आला तर त्याची व्हॅल्यू नंतर काय करणार आहोत आपण निगेटिव्ह करणार आहोत. देअरफॉर द डिस्प्लेसमेंट इन D to E हे किती झालेले आहे -2 मीटर. करेक्ट आहे का बघा समजलं का सर्वांना राईट. ओके अजून यालाच मॉडिफाय करत करत जाऊ एक एक लिहून घेत चला. इथपर्यंत लिहून घ्या याच प्रॉब्लेम मध्ये सर्व क्लिअर करायचं मला. लॉकडाऊन खुलं झाले का रे पेड्याचे वगैरे दुकान सुरू झालेत का पेड्याचे वगैरे दुकान नाही झाले. मी रूम वरती म्हणजे मी क्लास वरती काल वाट बघत बसलो होतो कोणाकडून तर कुरिअरी
एंटायर मोशन मध्ये राईट. काल भेटले नाहीत सर, एक नंतर. बर, 1 ऑगस्टला ठीक आहे, 1 ऑगस्टला पाहतो मी काय त्याच्यामध्ये. मार्केटमध्ये करोना भेटायला ठीक आहे. करोना आता काही प्रॉब्लेम नाही, करोना झालं चालतंय आता आता राईट. सो सॅनिटाईज करून घेऊ शकतो मी. बघू 1 तारखेला बसतो मी क्लासवर, वाट पाहत बसलो होतो असा एखादी बॉक्स येईल कोणतरी असं. ठीक आहे, ओके चलो. सो पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये -2 मीटर इथे डिस्प्लेसमेंट आलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर मला असं विचारलेलं आहे की व्हॉट इज डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट बिटवीन C टू D किंवा D टू E, डिफरन्स कळला का बघा. मी क्वेश्चन काय केलेला आहे, ठीक आहे. आज भेटते, ओके, आज भेटत असले तर ठीक आहे, आज चेक करून यावं लागेल. सो D टू E मध्ये मी काय विचारलंय, डिस्प्लेसमेंट नाही विचारलं. काय विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे, डिस्टन्स विचारलेला आहे, डिस्टन्स, राईट. डिस्प्लेसमेंट जरी -2 झाली असेल तरी डिस्प्लेसमेंट डिस्टन्स काय होणार, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, डिस्टन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. डिस्टन्स हा केव्हाही निगेटिव्ह येऊ शकत नाही. मग डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा एरिया खाली असेल वरी असेल, ऑलवेज काय घेणार तुम्ही, ऑलवेज काय घेणार, हा डिस्टन्स जर सांगितलं असेल मला तर ऑलवेज मी डिस्टन्स हा एरियाचा मॉड घेणार आहे. इज इट क्लिअर? कारण डिस्टन्स हा निगेटिव्ह असू शकत नाही, राईट. ओके, हे झालं. त्याच्यानंतर थर्ड मला जर डिस्प्लेसमेंट काढायची झाली, थर्ड काय काढायचं मला, डिस्प्लेसमेंट फॉर एंटायर मोशन. एंटायर मोशनचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. मी या सर्वांची काय करायला पाहिजे, मी असे पार्ट केलेले आहेत. या पार्टचा समजा एरिया S1 घेतला मी, हे S2 घेतलं, हे S3 घेतलं, हे S4 घेतलं. देअरफॉर टोटल डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय येणार, S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4. S1 हा जेवढा ट्रायंगल आहे तेवढाच आहे का पहा, याच्या बेस 1 आहे, सॉरी. सो बेस याचा 1 आहे, याची हाईट 2 आहे. देअरफॉर एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज 1 मीटर. हा एवढा रेक्टँगल तयार झाला ज्याची की लेंथ पण 2 आहे आणि ब्रेड पण 2 आहे. सो 2 × 2. परत याचा एरिया आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे 1, आणि प्लस याचा एरिया किंवा प्लस ही डिस्प्लेसमेंट, बट ही डिस्प्लेसमेंट मायनस आहे. देअरफॉर 1 + 4 + 1 - 2 दॅट इज 4 मीटर इज टोटल डिस्प्लेसमेंट. पहा परत एकदा, जर मी फास्ट केलंय असं वाटत असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू घेतल्यात. मी हे मोशनला डिस्प्लेसमेंट S1 कन्सिडर केली, याला S2 केली, याला S3 केली, याला S4 केली. सर्वांची ऍडिशन, हा ट्रायंगल आहे, हा रेक्टँगल आहे, मधला रेक्टँगल आहे ज्याची की लेंथ 2 आहे आणि ब्रेड पण 2 आहे. परत हा ट्रायंगल आणि हा रेक्टँगल ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे. कोणी याला असं न करता डायरेक्ट या ट्रॅपेझियमचा एरिया घेऊ शकतं. एरिया ऑफ ट्रॅपेझियम फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, नसेल तर ट्रॅपेझियमला डिवाइड केलं गेलं आहे. यस और नो एव्हरीवन? समजत असेल तर सांगत चालायचं, समजत नसेल तर काय समजत नाही ते विचारत चालायचं, राईट. ओके, फायनल क्वेश्चन या प्रॉब्लेमवर फायनल क्वेश्चन.
What is the total distance traveled by particle from time 0 second to time 6 second? किंवा असं लिहा की what is the total distance traveled by particle? टोटल म्हणजे आपण पूर्ण एंटायर मोशनच घेणार. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ पार्टिकल. व्हेरी गुड. नहीं नहीं, गलती से मिस्टेक हो गया, गलती से चेक करा एकदा. राइट, व्हेरी गुड दिव्या. क्वेश्चन समजला का बघा सर्वांना. हे आपण डिस्प्लेसमेंट काढली, टोटल डिस्प्लेसमेंट काढली. मला काय करायचंय, टोटल डिस्टन्स काढायचंय, टोटल डिस्टन्स. व्हेरी गुड साधना. गलती से मिस्टेक हुआ है किधर तो. टोटल डिस्टन्स म्हणजे हा डिस्टन्स प्लस हा डिस्टन्स प्लस हा डिस्टन्स प्लस हा डिस्टन्स. पहिल्याचा डिस्टन्स आहे 1, दुसऱ्याचा डिस्टन्स आहे 4 प्लस तिसऱ्याचा डिस्टन्स आहे परत 1. चौथ्याचा डिस्टन्स किती आहे, चौथ्याचा डिस्टन्स आहे +2. वरच्या मध्ये काय चेंज झालं, जिथे निगेटिव्ह केलंय सर्व प्लस करायचे. याची ऍडिशन किती येते, ऍडिशनच चुकली सर. फॉर्म में है हम तो आज. रिजल्ट हा ठीक आहे, ओके. तर हे व्यवस्थित लिहून घ्या. एकच प्रॉब्लेम याच्यावरती आता तुम्हाला कसाही प्रॉब्लेम विचारला तर आला पाहिजे. राईट, परत एकदा तुम्ही हाच प्रॉब्लेम तुम्ही मनाने कोणतेही पॉइंट घेऊ शकता आणि कॅल्क्युलेट करू शकता. ओके, डन. ओके, झालं ना सर्वांचं. आता आपल्याला आयडिया आलेली आहे
ग्राफ कसे असणार आहेत इथे पाहूया. नेमकं आपल्याला एक्स बद्दल काय सांगता येईल, व्ही बद्दल काय सांगता येईल आणि ए बद्दल काय सांगता येईल. अरे रुको तो सही, इतनी जल्दी सब कुछ जीरो डाल दिया आप तो. कसं काय झिरो. ओके, व्हेरी गुड उत्कर्षा. ओके, गलती से मिस्टेक हो सकता है, ठीक है. ओके, स्टेप बाय स्टेप करूया, स्टेप बाय स्टेप करूया. एकदम एकदम व्हेलॉसिटी दिले ग्राफ मध्ये, म्हणजे व्हेलॉसिटी बद्दल तर मी सांगू शकतो. व्हेलॉसिटी काय झाली, व्हेलॉसिटी काय झाले. व्हेरी गुड दिव्या, साधना. व्हेलॉसिटी काय झाली, व्हेलॉसिटीचा तर ग्राफ आहे ना. सो व्हेलॉसिटी तर इन्क्रीज झाली, याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. बर, डिस्प्लेसमेंट म्हणजे या ग्राफ मध्ये कोण असणार आहे, हा एरिया असणार आहे. किंवा व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झाली पाहिजे, किंवा मला ही एरिया वाढत वाढत चाललाय का नाही पुढे, याच्यावरून पण सांगता येईल की डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो इन्क्रीजिंग. अँड ऍक्सेलरेशन ग्राफ वरून कसा काढायचा आहे. ऍक्सेलरेशन इज अ स्लोप ऑफ धिस ग्राफ. ही स्ट्रेट लाईन आहे, याचा स्लोप कसा असतो स्ट्रेट लाईनचा, कॉन्स्टंट आणि पॉझिटिव्ह आहे. जर असं ग्राफ असतात तर या लाईनचा स्लोप निगेटिव्ह असतो, जर इकडून ट्राय केला तुम्ही असं, राईट. सो ही वर आहे, देअरफॉर कॉन्स्टंट अँड वी कॅन से देर इज अ पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. चला अजून एक ग्राफ पाहूया. मला वाटतं आता ग्राफ बऱ्यापैकी आपण घेतलेला आहे, क्लिअर असेल तुम्हाला. वेलोसिटी टाइम वेलोसिटी पासून सुरू करा. आधी ज्याचा ग्राफ दिलाय तेच काय व्हायले पहा, इन्क्रीज व्हायले डिक्रीज व्हायले, नंतर बाकीच्या गोष्टी कळू आपण. वेलोसिटी इन्क्रीज, व्हेरी गुड. विथ टाइम इन्क्रीज व्हायला ना वेलोसिटी. बर, ऍक्सेलरेशन याचा स्लोप, इथे स्लोप असा आला असता, इथे स्लोप असा आला असता, इथे स्लोप असा आला असता, इथे स्लोप असा आला असता. आपण पाहिलंय की ग्राफ असा असल्यानंतर स्लोप काय होत चाललाय, त्याचा वाढत चाललाय. सो ऍक्सेलरेशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग अँड पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्हच आहे आणि इन्क्रीज होत चाललंय, कारण स्लोप याचा इन्क्रीज होत चाललाय. देअरफॉर डिस्प्लेसमेंट विल ऑल्सो इन्क्रीज. वेलोसिटी वाढत चालली म्हणजे एरिया पण वाढतच जाणार आहे नंतर, राईट. सो हे वाढत आहे, हे पण वाढत आहे, वेलोसिटी लिनियर वाढत नाहीये, म्हणून ऍक्सेलरेशन सुद्धा इन्क्रीज होत आहे, कारण याचा स्लोप वाढत आहे. एवढं सांगू शकतो आपण या ग्राफ बद्दल.
ओके, क्लिअर आहे? तर ग्राफ हे बीट आता क्लिअर असलं पाहिजे आपलं, मोशन इन वन डायमेन्शनचे ग्राफ. एक नेक्स्ट बीट राहिलेलं आहे आपलं या चॅप्टर मध्ये की मोशन अंडर ग्रॅव्हिटी. जे काही तुम्ही थोडंफार पाहिला होतात की दगड वरी फेकल्यानंतर खाली काय येतो, राईट? त्याच्याबद्दल काय येतो नाही पाहायचं आपल्याला, ते ग्रॅव्हिटेशन मध्ये आहे 12th ला. पण कितीच्या स्पीडने येतो आणि केव्हा येतो आणि दोन दगड फेकले तर काय होतं, अशा काही गोष्टी पाहिजेत. आपण त्या दगडाच्या फेकाफेकी नेक्स्ट लेक्चरला करूया, राईट? ग्राफ पर्यंत बीट क्लिअर आहे, ग्राफिकल बऱ्यापैकी आपल्याला आयडिया क्लिअर असली पाहिजे. परत मी एकच सांगतोय की एक लक्षात ठेवा, इथून पुढची 2 years जेवढं इम्पॉर्टंट लेक्चर अटेंड करणं आहे तेवढंच इम्पॉर्टंट त्याच दिवशी तुम्ही झालेला पार्ट रीड करून त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आहे. जर असं जर आपण करत नसाल तर कोणताही क्लास, कोणतीही शाळा, कोणतंही कॉलेज आपल्याला वाचवू शकत नाही, राईट? ठीक आहे, आतापर्यंत थोडा सिलेबस होत असेल किंवा एकदम स्टेप बाय स्टेप होत असेल, आपण चाललेलो असेल, राईट? बट याच्या नंतर तुम्हाला हे जे शिकवलंय जर 2-3 दिवसाचं जर एकदाच उघडून पाहत असाल तुम्ही पेपरच्या आधी वगैरे, तर कृपया करून तसं करू नका. कारण कन्सेप्ट आपल्याला लक्षात त्याच दिवशी बसतात. नंतर नाहीतरी कुठून आपण हे काय लिहिलं ते काय लिहिलं, म्हणजे नवीन तुम्ही नवीनच लर्न करताय असं वाटेल तुम्हाला, राईट? ओके, सो जे 11चे विद्यार्थी आहेत आता म्हणजे ऑफिशियली आहेत, कारण ते म्हणजे मी असं का म्हणतोय कारण 9th आणि 10th पण विद्यार्थी असतील याच्यामध्ये लेक्चर करत असतील, तर ते मला एक जनरल कोणते बुक सोडवतायत मला आणि डेली किती आवर स्टडी करतायत याचं जरासं मला आता आज बस ग्राफ एवढं बस आहे, थोडस इंटरॅक्शन करूया. 9वी आणि 10वीचं मी त्यांच्या क्लासमध्ये करत असतो, सो दे कॅन वेट. सो 11चे आणि बिंदास मला आता प्रत्येकाचे नाव इथे घ्यायला वगैरे ते खूप आहे, मी सर्वांचं तुम्ही आलं की पाहणार आहात. जस्ट तुम्ही काय करताय, कोणत्या स्टेपला आहात, कसा अभ्यास करताय. ओके, व्हेरी गुड. डेली आवर किती स्टडी होतोय, म्हणजे हे पहा डेली आवर कोणाचं कमी कोणाचं जास्त, त्याच्यावरून असं एक्झॅक्ट आपण नाही सांगू की कोणाचा अभ्यास जास्त, पण एक रफ आयडिया येते, राईट? रफ आयडिया फक्त. नाहीतर 10 घंटे उगाच मोबाईल घेऊन बसला अभ्यास करते म्हणून मध्ये मस्त पैकी चल छैया छैया चालू आहे असं नाही जमणार, राईट? आणि तसे तुम्ही करणार नाहीत. चला, सर्वांनी जे 11चे विद्यार्थी आहेत बाकीचे जाऊ शकतात. ओके, गुड. यस, बाकीचे जाऊ शकतात. अरे अरे अरे, एवढ्या अभ्यासात कसं रे, लेक्चर सोडून तरी एवढं कसं, खूप कमी होतोय मग अभ्यास. एवढ्या कमी वेळात कव्हर होते का आपलं? मग मला जर असं स्पीड वाढवावं लागेल, दररोज तुम्हाला अभ्यास करायला मटेरियल भेटत नाही म्हणून. एररलेस केमिस्ट्री, एररलेस विद्यार्थी अँड टार्गेट. ओके, व्हेरी गुड. एररलेस डेली 3 to 4 hours बुक एररलेस. ओके, 2 बुक कंटिन्यू करा असं माझं म्हणणं आहे. सध्या वेळ पण तुम्हाला इनिशियली भरपूर आहे आणि सध्या 2 बुक लागतात पण तुम्हाला, नंतर 1 बुक सुद्धा इनफ होऊ शकतं व्यवस्थित सॉल्व्ह केल्यावर तुम्ही. बट काही कन्सेप्ट डायरेक्ट एररलेस मधून डिफिकल्ट जाऊ शकतात किंवा विद्याभारतीमध्ये जर असं काहीतरी थिअरीचे सेंटेन्स दिलेली असतात, राईट? 3 to 5. आता सर्वांचा रिझल्ट लागलेला आहे. 11th ला आपण ऑफिशियली गेलेले आहोत, तर असे 3 to. ओके, व्हेरी गुड महेश, व्हेरी नाईस आकांक्षा. चला, पर्सेंटेज पण सांगू शकता तुम्ही सर्वजण, पर्सेंटेज पण सांगू शकता, राईट? व्हेरी गुड. 3 hours सॉल्विंगला आणि 2 hours इव्हनिंगला सॉल्विंग. अरिहंत, व्हेरी गुड. सानिका 5 to 6, साधना 8 to 9, वेदांत 96.2, अपूर्वा 94, डेली 4 hour, राईट? ओके, नॉट अ प्रॉब्लेम. डेली 4 to 5 hour. जस्ट ट्राय टू इन्क्रीज 1 hour इन दिस वीक. एकच
स्वतःच तुम्ही वाढवायचा प्रयत्न करायचे. व्हेरी नाईस वैष्णवी, साक्षी, अगेन कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. सर्वजण सांगू शकतात ज्यांचा रिझल्ट आधी पण लागलाय, सीबीएसई चे असतील, बोर्डाचे असतील. ग्रेट. निखिल कॉंग्रॅच्युलेशन्स. स्वप्नील कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी व्हेरी बिग कॉंग्रॅच्युलेशन्स वैष्णवी. राईट. ओके, सर्वांना छान मार्क आहेत. दिव्या व्हेरी गुड. ओके, सो 97, 98, 100%. ओके, 3 स्टुडंट्स आर 100% आहेत आपल्या क्लासचे. 3 स्टुडंट, वैष्णवी साठे, साधना भारती आणि अनिकेत नागराळे, आय थिंक. राईट. 100% 3 स्टुडंट आहेत आपल्या क्लासचे एसएससी बोर्डामध्ये. ओके, सो अगेन वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. आता अजून बेटर, म्हणजे हा एक फक्त माइलस्टोन आहे तुमच्या याच्यामध्ये. अजून पुढची जर्नी आपल्याला लगेच स्टार्ट झालेली आहे तुमची ऑलरेडी. अजून फाईट मारायचंय फुल एनर्जी के साथ. येते 2 वर्ष काय म्हणजे असं. राईट. ओके, 5 स्टुडंट 100 आहेत आपल्या क्लासचे. व्हेरी गुड. 100% वाले आपल्या क्लासचे 5 स्टुडंट आहेत. ओके, रिझल्ट आज डिटेल मध्ये ग्रुप वरती टाकला जाईल. म्हणजे फोडूनच टाकलं रे तुम्ही. इंद्रायणी केंद्रे आणि दीक्षित नंदिनी. राईट. ओके, ते स्टुडंट माझ्या मॅथ कडे नव्हते त्याच्यामुळं फक्त लक्षात नाही राहिलं मला. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. लेफ्ट म्हणजे असं तोडून टाकलं तुम्ही, तोडून. असं बोर्डाला बोर्ड नाही ठेवलं ते असं. ठीक आहे, ते नाहीच आहे ऍक्च्युली. ओके, चला मग उद्या भेटूया. उद्याच्या लेक्चर मध्ये अभ्यास कंटिन्यू करा. काय डाऊट असतील तर विचारत चला, कन्सेप्ट क्लिअर करत चला वन बाय वन. आणि तुम्ही ऑलरेडी एका ऍडव्हान्टेज ग्रुप मध्ये आहात एवढं लक्षात घ्या. आता हे ऍडव्हान्टेज तुम्ही लूज नका करू, कारण बरेच जण के रिझल्टची वाट पाहत होते किंवा फिजिकल लेक्चर सुरू व्हायची वाट पाहत होते. मला माहिती नाही त्यांना कसं काय अजून आशा होती फिजिकल लेक्चरची. बट असो, तुम्ही ऑलरेडी तुमचे 2-3 चॅप्टर कव्हर झालेले आहेत. फक्त 2-3 चॅप्टर म्हणत नाही मी, आपण 1 महिन्यामध्ये फाउंडेशन घेतलेलं आहे. 1 ते 1.5 महिना कम्प्लीट फाउंडेशन मध्ये घातलेला आहे. या सर्व ग्राफच्या गोष्टी तिथे पण मी सांगितल्या होत्या, म्हणजे सरांनी एक्सप्लेन केल्या होत्या डिटेल. राईट. सो दिस इज अवर बेसिक फाउंडेशन. हे एकदा पक्क झालं की आता जे चॅप्टरची तुमची जी चॅप्टरची स्पीड असणार ते ऑलरेडी तुम्ही म्हणजे ते कॅप्चर करू शकता. आता जर कोणी आता पर्सेंटेज पडला ना, आता तो उठून आला मी आता 2 वर्ष हे करतो, त्याला अवघड जाऊ शकतं. मी नाही म्हणणार पॉसिबल नाहीये, पण ऑलरेडी तुम्ही खूप पुढे आहात. ओके, सो बाय एव्हरीवन, वी विल मीट यू टुमॉरो. हॅव अ ग्रेट डे. हॅपी लर्निंग. चलो. काय डाऊट आहे का कोणाला? कोणाला काय डाऊट विचारायचं असेल, काय अडचण विचारायची असेल तर टाकू शकता. वी हॅव 2 to 3 minutes मोर. जर नसेल तर यू कॅन लिव्ह. नो डाउट. ओके, चलो देन बाय.